₹90 एक टी शर्ट पडलाय मला हा. मिंत्रावर ऑफर चालू होती. 99 रुपीजला 1 टी शर्ट आणि अजूनही ऑफर लागली होती एक एक्स्ट्राची आणि त्याच्यामध्ये मला ₹90 एक टी शर्ट असा पडला. तर इतकी स्वस्त ऑफर होती त्याच्यामुळे मी म्हटलं चला जास्त घेऊया. 5-6 टी शर्ट ऑर्डर केली आणि फक्त ₹500 विश्वास बसत नाही ना? मला सुद्धा नाही बस. असं नाही बरं का की ₹90 देता येत तर लो क्वालिटी नाही. चांगले ब्रँडेड कपडे आहेत, ते ड्रेसबेरीचे आहेत. आता ऑफर संपली त्याच्यामुळे लिंक वगैरे काही देत नाही. सकाळी सकाळीच पार्सल आल्यामुळे मी तेच बघत बसले होते. मला असं वाटलं की फसवेगिरी होईल आणि मी थोडंसं टेन्शनमध्ये होते. आता या सगळ्या गोष्टींमध्ये मी बाकीचे कामं करायचं विसरले. तर आमच्या इवा मॅडमनी ते कामं उरकून घेतले. कचरा कुंडीमध्ये आणणं, दूध पॉकेटमध्ये आणणं, याच्यासाठीच म्हणतात की एक लेक पोटाला आलीच पाहिजे. कामं करण्यासाठी नाही हो, जीव लावण्यासाठी एक मुलगी असलीच पाहिजे. असो, तर त्यानंतर मी गेले होते माझ्या कॉलेजला. तर इथे ह्या कॉलेजमध्ये माझी इंजिनिअरिंग झाली आणि ती 6 वर्षाखाली आणि तेव्हापासून मी माझी डिग्री, माझे TC हे सगळे सर्टिफिकेट जे आहे ते कॉलेजमध्येच होते. मी गेलेच नाही कॉलेजला. म्हटलं इतक्यातही जर मी नाही गेले ना तर कॉलेजवाले मलाच बॅन करतील आणि तसंच झालं. तिथे मला कोणीच ओळखायला तयार नव्हतं. सगळ्या प्रोसिजर केल्या आणि 1-2 दिवसामध्ये मला माझे सगळे सर्टिफिकेट भेटून गेले. खूप आठवणी आहेत या कॉलेजच्या. पूर्ण कॉलेज फिरून बघितलं. इवाला घेऊन फोटोशूटही केला. फोटोज मी नंतर अपलोड करेन. जे संभाजीनगरचे आहेत त्यांना हे कॉलेज माहिती असेल. सगळ्या प्रोसिजर कंप्लीट केल्या तोपर्यंत इवा आणि इवाचे डॅडी तिथे टाइमपास करत बसले होते. थोडासा वेळ लागला पण फायनली माझं काम झालं. माझं कॉलेज संभाजीनगरच्या थोडंसं बाहेर आहे आणि आता तिथून थोडंसं पुढे गेलं ना तर खूप छान छान असे धबधबे आहेत. त्यामुळे आमचा प्लॅन ठरला की कुठेतरी फिरायला जाऊया. कागदपत्र व्यवस्थित बॅगमध्ये ठेवले आणि तिथून आम्ही गेलो फिरायला. कुठे गेलो नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.